मंडळी, नक्षत्र हे आकाशामध्ये स्थिर ताऱ्यांचा समूह असतो. एक नक्षत्र 13 डिग्री 27 मिनिटांचे असते. प्रत्येक नक्षत्राला 4 चरण असतात. प्रत्येक चरण 3 डिग्री 20 मिनिटांचे असते. पूर्ण आकाश हे 360 डिग्रीचे असते. प्रत्येक चरणाचे स्वतःची अशी ऊर्जा असते, महत्त्व असते. नक्षत्रांचा मानवी जीवनावर सर्वात जास्त प्रभाव पडतो. नक्षत्रांच्या अंतर्गत 12 राशी येतात, म्हणून महत्त्वाचे ठरतात ते नक्षत्र. एखाद्या व्यक्तीचा चंद्र, सूर्य किंवा लग्नेश किंवा एखादा महत्त्वाचा ग्रह जर एखाद्या नक्षत्रामध्ये असेल तर त्या व्यक्तीवर त्या नक्षत्राचा प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तित्व आणि स्वभाव नक्षत्रामुळे समजतो. नक्षत्राच्या प्रभावामुळे आपल्याला शुभ वेळ आहे की अशुभ वेळ आहे हे समजते. आपण घर घेताना किंवा विवाहाच्या वेळी किंवा गाडी घेताना, कोर्ट केससाठी किंवा एखादी कोणत्याही गोष्टीसाठी, शुभ कामासाठी वेळ अनुकूल आहे की नाही हे आपल्याला नक्षत्रावरून कळते. म्हणजेच ग्रह किंवा देव आपल्याला सपोर्ट करेल हे कशावरून कळते तर नक्षत्र जर शुभ असेल तर आपल्याला सपोर्ट मिळतो, ग्रहाचा मिळतो आणि नक्षत्राचा मिळतो. म्हणून मुहूर्त हे सुद्धा नक्षत्रावरच अवलंबून असतात. आज आपण मृगशिरा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. आकाश मंडळामध्ये 5व्या नंबरचे नक्षत्र मृगशिरा नक्षत्र आहे. जी व्यक्ती मृगशिरा नक्षत्रामध्ये जन्म घेते ती मंगळाच्या महादशेमध्ये त्या व्यक्तीचा जन्म झालेला असतो. मंगळाची महादशा 7 वर्षाची असते. या व्यक्तींचा देव सोमदेव आहे. सोमदेव म्हणजे चंद्र. कोणत्याही शुभ आणि महत्त्वाच्या कामाला जाताना या व्यक्तींनी सकाळी स्नान केल्यानंतर ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. चंद्राला नमस्कार करूनच घरातून बाहेर निघाल्यास निश्चित सफलता मिळते. मृग नक्षत्राचे 4 चरण असतात. त्यातील पहिले आणि दुसरे चरणाचे आधिपत्य गाल, स्वरयंत्र, रक्तवाहिनी यांच्यावर राहते. तिसरे आणि चौथे चरण जे आहे त्याचे आधिपत्य गळा, खांदे, आपल्या भुजा किंवा कानावरती राहते. मृगशिरा नक्षत्राची आकृती हरणासारखी असते. मृगशिरा राशीचे पहिले आणि दुसरे चरण वृषभ राशीमध्ये येते. वृषभ राशीचे स्वामी ग्रह कोण आहेत तर शुक्र आहेत. म्हणजेच मृगशिरा नक्षत्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणात व्यक्तीचा जर जन्म झाला असेल तर त्याच्यावर विशेष करून शुक्राचा प्रभाव राहतो. तिसरे आणि चौथे चरण मिथुन राशीमध्ये येते. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. त्यावर बुधाचा प्रभाव म्हणजे त्या व्यक्तींवर बुधाचा प्रभाव जास्त असतो. ज्या व्यक्तींचे तिसरे आणि चतुर्थ चरणामध्ये असेल मृगशिरा नक्षत्राचे जन्म तर त्या व्यक्तींवर बुधाचा प्रभाव जास्त दिसतो. मृगशिरा नक्षत्राचा लकी नंबर 9 असतो. फ्लॅट, प्लॉट किंवा गाडी खरेदी करताना जर याचा टोटल नंबर 9 असेल तर ते व्यक्तीला लाभदायी ठरते. आणि या व्यक्तींचे लकी अक्षर असते के आणि व्ही. कंपनी किंवा दुकान, फर्म यांच्या नावाच्या वेळी सुरुवातीला के आणि व्ही हे अक्षर जर वापरले तर लाभदायी ठरते. या व्यक्तींसाठी नैऋत्य दिशा ही शुभ ठरते. आणि या व्यक्तींना लकी कलर असतो सिल्वर ग्रे. या व्यक्तींसाठी खैराचा वृक्ष लावणे, त्या खैराच्या वृक्षाला पाणी देणे, त्या वृक्षाची सेवा करणे आणि महत्त्वाच्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील तर या झाडाखाली थोडा वेळ बसून अभ्यास करणे व्यक्तीला लाभदायी ठरते. यश नक्की मिळते. या व्यक्तींचा इंटरेस्ट म्हणजे कवी होण्यामध्ये किंवा लेखक होण्यामध्ये किंवा कादंबरीकार होण्यामध्ये असा असतो. या व्यक्ती संगीत प्रिय असतात. गाणे शिकणे, ऐकणे या व्यक्तींना आवडतं. म्युझिक संबंधी त्यांना खूप आवड असते. रिअल इस्टेट एजंट जर या व्यक्ती बनल्या तर त्या सफल होऊ शकतात. किंवा सेल्समन, टीचर, रिसर्च किंवा ट्रॅव्हल एजंट म्हणून ज्योतिषीही या व्यक्ती होऊ शकतात. ॲनिमल ट्रेनरही या व्यक्तींनी जर स्वतः त्यामध्ये लक्ष घातले तर सफल होतात.
बिझनेसमॅन अगदी कुशलतेने या व्यक्ती व्यापार करतात बिझनेसच्या संदर्भात. ऑटोमोबाईल क्षेत्रातही यांना सफलता मिळते. या व्यक्तींचे व्यक्तिमत्व एकदम आकर्षक असते. हात पाय थोडे लांब असतात आणि या व्यक्ती नेहमी अलर्ट असतात, सतर्क राहतात, स्वतःच्या कामात निपुण असतात, मनाने थोड्या भोळ्या असतात. लोक त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात. या व्यक्तींचा लोक गैरफायदा घेऊ शकतात समाजामध्ये. या व्यक्ती इतरांना अतिशय प्रिय असतात, परोपकारी असतात. या व्यक्तींच्या अंगी नेतृत्व क्षमता असते. एक वेळ जर त्यांना त्यांचा शत्रू समजला तर आयुष्यभर त्या अलर्ट मोडमध्ये राहतात, सतर्क राहतात आणि शत्रूला कधी माफ नाही करत. या व्यक्ती शांतता प्रिय असतात, भांडणापासून दूर राहतात. या व्यक्ती एकांत प्रिय असतात आणि बुद्धीने काम करतात. या व्यक्तींची मानसिक शक्ती चांगली असते आणि व्यक्ती कशी वागेल किंवा व्यवहार कशी करेल याबद्दलचे जर भविष्याचे कथन करायचे असेल तर आपल्याला ग्रहांच्या गोचरेप्रमाणे म्हणजेच ग्रह कोणत्या नक्षत्रामध्ये गेलाय याच्यावरून आपण ॲनालिसिस करू शकतो. म्हणजे आपल्याला निश्चित आणि सविस्तर माहिती मिळते. म्हणून नक्षत्रांची माहिती अत्यंत आवश्यक आहे. स्वभावाने या व्यक्ती विनयी असतात, विनम्र असतात, विवेकी असतात, संस्कारी असतात, बोलण्यामध्ये निपुण असतात या व्यक्ती आणि यांच्यामध्ये जिज्ञासा खूप असते. खूप काही जाणून घेण्याची या व्यक्तींना इच्छा असते आणि ग्रहण क्षमताही या व्यक्तींची खूप छान असते. पण या व्यक्तींना कमजोरी काय असते तर ओव्हर एक्साइट होतात. ओव्हर एक्साइटमेंटमुळे त्यांची कामे बिघडतात आणि त्यांचं मन नेहमी असं कन्फ्युजन माइंडमध्ये असते. निर्णय क्षमता कमी असते या व्यक्तींमध्ये. योग्य वेळी योग्य निर्णय म्हणजेच क्विक डिसिजन या व्यक्ती घेऊ शकत नाहीत. म्हणून या व्यक्तींना विचारपूर्वक निर्णय घ्यावा किंवा जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलू शकत नाही आणि नंतर त्यांना असं वाटतं की अरे यार मी हे बोलायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं, असं या व्यक्तींना वाटतं. ज्यावेळी बोलायचं तेव्हा बोलत नाहीत आणि नंतर असं त्यांना वाटतं. मृगशिरा नक्षत्राचे स्वामित्व मंगळ ग्रहाकडे असते आणि मंगळाची वैशिष्ट्ये जी आहेत मानसिक लेवलवर या व्यक्तींची मंगळाची वैशिष्ट्ये दिसतात, व्यक्त होतात. या व्यक्ती या नक्षत्रामध्ये आपल्याला संपूर्णता, संतुष्टी देण्याची शक्ती असते. या नक्षत्राला स्टार ऑफ रिसर्च असेही म्हणतात. म्हणजे शोध, रिसर्च, एक्सप्लोरेशन या संबंधात हे नक्षत्र कार्यरत असते. मृगशिरा म्हणजे हरणाचे मस्तक, शीघ्रता, अलर्टनेस या व्यक्तींमध्ये असतो आणि नेहमी थोडेसे घाबरल्यासारखे, भयभीत राहिल्यासारखे असतात. म्हणजे हरिण कसं गवत खात असताना त्याला असं चारी बाजूला असं बघेल, खातच असे चारी बाजूला हरिण बघतं ना की शिकारी तर नाही ना आला, धोका तर नाही ना. अशा प्रकारे या नक्षत्राबरोबर रिसर्च किंवा एक्सप्लोरेशन जोडलं जातं. कस्तुरी मृग जो आहे हा अतिशय सुंदर सुवास जो असतो तो स्वतःमध्येच असतो कस्तुरी मृगाजवळ, पण त्या सुगंधाला तो हरिण बाहेर शोधत असतं, रिसर्च करत असतं, एक्सप्लोरेशन करत असतं. या नक्षत्राचा प्रभाव एखाद्या व्यक्तीवर जर असेल तेव्हा त्याच्यामध्ये हा गुण दिसतो. या नक्षत्राचे प्रतीक चिन्ह म्हणजे हरणाचे मस्तक असते किंवा दुसरं प्रतीक चिन्ह सोमरसाने भरलेले भांडे, म्हणजे जे देवांचे ड्रिंक आहे सोमरस, जो मंथनामध्ये सोमरस निघाला होता तो सोमरस, ते सोमरसाने भरलेले भांडे जे आहे देवांचे ड्रिंक ते या नक्षत्राचे प्रतीक चिन्ह आहे. आणि या नक्षत्राचा देव कोण आहे तर चंद्रदेव आहे. आणि या नक्षत्राची देवी पार्वती देवी, या नक्षत्राची देवी पार्वती आहे. म्हणजे या देवीची उपासना या व्यक्तींना, मृगशिरा नक्षत्रात जन्म घेणाऱ्या व्यक्तींना या देवीची, नंतर हे वृक्ष सांगितले खैराचा वृक्ष किंवा कलर आहे सिल्वर ग्रे कलर आहे, लकी नंबर 9 आहे. आणि अशा प्रकारे हे जे सांगितलेले ह्या गोष्टींचा अवलंब करावा आणि याचा फायदा जरूर घ्यावा मृगशिरा नक्षत्राच्या व्यक्तींनी. धन्यवाद.